श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. आज आपण खूप महत्त्वाची व्हिडिओ पाहणार आहोत, तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अधिक मासात 33 दिवे लावण्यामागील रहस्य. 33 कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा. हिंदू धर्मात अधिक मासाला पुरुषोत्तम मासाला सर्व महिन्यांमध्ये सर्वात पवित्र मानले जाते. असे म्हटले जाते की या महिन्यात केलेले दान किंवा पुण्यकर्म कितीही लहान असले तरी त्यातून अक्षय पुण्य प्राप्त होते. म्हणजेच असे पुण्य जे कधीही क्षीण होत नाही आणि जे शाश्वत असते. पण या महिन्यात 33 या संख्येमागील महत्त्व तुम्हाला माहीत आहे का? चला या अधिक मासात तुम्ही तुमच्या आयुष्यातील अंधकार कसा दूर करू शकता हे जाणून घेऊया. 33 दिवे आणि 33 कोटी देवतांचे रहस्य. पौराणिक श्रद्धानुसार आपली संस्कृती 33 कोटी श्रेणी किंवा कोटी देवतांचे अस्तित्व मान्य करते. अधिक मासात दीपदान करणे, दिव्यांचे अर्पण करणे हे अंधकारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतीक मानले जाते. जेव्हा आपण 33 वाती किंवा 33 दिवे प्रज्वलित करतो तेव्हा हे अर्पण थेट त्या सर्व 33 कोटी देवतांना समर्पित केले जाते. या सर्व दैवी शक्तीचा आशीर्वाद एकाच वेळी प्राप्त करून घेण्याचे हे एक प्रतिकात्मक माध्यम ठरते. दीपदान कसे करावे यासाठी कोणत्याही भव्य तयारीची आवश्यकता नाही. खरी भक्ती ही हृदयात वसलेली असते. भौतिक संपत्तीत नव्हे, खाली दिलेल्या 2 पद्धतींपैकी जी पद्धत तुम्हाला अधिक सोयीस्कर वाटेल ती तुम्ही निवडू शकता. महादीपक. भव्य दिवा. एक मोठा वातीचा दिवा घ्या आणि त्यामध्ये 33 वाती ठेवा. त्या सर्व वाती एकाच वेळी प्रज्वलित करा. असे केल्याने अनंत आध्यात्मिक फळे प्राप्त होतात अशी श्रद्धा आहे. पृथक दीप. स्वतंत्र दिवे. जर परिस्थिती अनुकूल असेल तर तुम्ही 33 स्वतंत्र लहान दिवे प्रज्वलित करण्याचा पर्यायही निवडू शकता. तेलाची निवड. जर तुमच्याकडे तूप उपलब्ध नसेल तर त्याबद्दल किंचितही काळजी करू नका. तुम्ही त्याऐवजी मोहरीचे तेल किंवा तिळाचे तेलही वापरू शकता. ईश्वर तुमच्या श्रद्धेकडे पाहतो, तुमच्या खिशातील संपत्तीकडे नव्हे. अधिक मासातील दीपदान इतके विशेष का मानले जाते? केवळ तुमच्या घरातील देव्हाऱ्यापुरतेच मर्यादित न राहता अधिक मासादरम्यान खालील ठिकाणी दिवे अर्पण केल्याने तसेच केल्यास तुमचे भाग्य खरोखरच उजळून निघू शकते. तुळशी पूजन. अधिक मासादरम्यान तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावणे ही एक अत्यंत महत्त्वाची धार्मिक कृती मानली जाते. या कृतीमुळे घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश रोखला जातो. आकाशदीप. प्राचीन काळी लोक एका उंच बांबूच्या काठीच्या टोकावर दिवा लावून तो टांगत असत. यालाच आकाशदीप म्हणून ओळखले जात असे. आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांना मार्ग दाखवण्यासाठी ही प्रथा पाळली जाते. नद्या, तलाव, वाहत्या पाण्यात दिवे अर्पण केल्याने, दीपदान केल्याने अकाळी मृत्यूची भीती नाहीशी होते अशी श्रद्धा आहे. अधिक मास पुरुषोत्तम मास हा हिंदू पंचांगानुसार दर 3 वर्षांनी येणारा अतिरिक्त महिना आहे. या महिन्याची मुख्य कथा भगवान विष्णू आणि अधिक मासाच्या दुःखाच्या निवारणाशी संबंधित आहे. अधिक मास कथा. पुरुषोत्तम मास कथा. पौराणिक कथेनुसार एकदा चंद्र आणि सूर्य यांच्या गतीमधील फरकांमुळे कॅलेंडरचा मेळ बसण्यासाठी एक 13वा महिना निर्माण झाला. इतर सर्व महिन्यांचे कोणते न कोणते स्वामी देवता होते, पण या 13व्या महिन्याचा कोणताही स्वामी नसल्यामुळे त्याला मलमास किंवा अशुद्ध मानले जाऊ लागले. या अपमानामुळे आणि दुःखामुळे तो महिना अतिशय व्याकुळ झाला. स्वतःचे दुःख दूर करण्यासाठी त्याने ब्रह्मदेवाची प्रार्थना केली, परंतु ब्रह्मदेवाने त्याला मदत करण्यास असमर्थता दर्शवली. निराश झालेला तो महिना दुःखी होऊन पृथ्वीवर भटकू लागला आणि शेवटी भगवान विष्णूंच्या वैकुंठात पोहोचला. भगवान विष्णूंनी त्यांचे दुःख जाणून घेतले आणि ते त्याला घेऊन साक्षात भगवान श्रीकृष्णाकडे गोलोकात गेले. तेथे विष्णूंनी श्रीकृष्णांना विनंती केली की हा महिना माझा आहे आणि मी याचे रक्षण करता आहे, परंतु सर्वजण याला वाईट मलमास समजतात, म्हणून आपण या महिन्याचा स्वीकार
करावा. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने वरदान दिले की आजपासून हा महिना सर्व महिन्यांमध्ये श्रेष्ठ मानला जाईल. मी स्वतः या महिन्याचा स्वामी अधिपती बनेन. त्यामुळे आजपासून या महिन्याला पुरुषोत्तम मास असे म्हटले जाईल. श्रीकृष्णाने पुढे सांगितले की या महिन्यात जे लोक भाविकपणे उपवास, दान, पूजा आणि नामस्मरण करतील त्यांना इतर महिन्यांपेक्षा अधिक पटीने पुण्य मिळेल आणि त्यांच्या सर्व पापांचा नाश होईल. धार्मिक महत्त्व या महिन्याला धोंड्याचा महिना असेही म्हणतात. या काळात गोडधोड खाणे, दान धर्म करणे आणि विष्णू सहस्रनाम किंवा पुरुषोत्तम मास महात्म्य कथा वाचणे अत्यंत पुण्यफलदायी मानले जाते. अधिक मासाच्या काळात व्रतकथा ऐकल्याने वा वाचल्याने घरात सुख समृद्धी नांदते अशी हिंदू धर्मात श्रद्धा आहे. अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी ते पाहूया. धार्मिक कारण काय आहे? हिंदू धर्मात अधिक मास, पुरुषोत्तम मास हा अतिशय पवित्र मानला जातो. हा महिना साधारणपणे 3 वर्षांनी एकदा येतो आणि या काळात पूजा, दान धर्म, व्रत आणि धार्मिक विधींना विशेष महत्त्व असते. या महिन्यात काही ठिकाणी मुलीने आपल्या आईची ओटी भरण्याची प्रथा पाळली जाते. ओटी भरणे म्हणजे साडीच्या पदरात किंवा ओटीत हळद, कुंकू, नारळ, फळे, धान्य, पैसे किंवा इतर शुभ वस्तू ठेवून स्त्रीचा सन्मान करणे. ही कृती सौभाग्य, समृद्धी आणि आशीर्वादाचे प्रतीक मानले जाते. अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी ते पाहूया. आईप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी. मुलगी आपल्या आईने केलेल्या संगोपन, प्रेम आणि त्यागाबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी ही परंपरा पाळते. सौभाग्य आणि समृद्धीसाठी. धार्मिक मान्यतेनुसार अधिक मासात आईची ओटी भरल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. पुण्यप्राप्तीची भावना. अधिक मास हा दान धर्माचा महिना असल्याने या काळात केलेले दान आणि सेवा विशेष पुण्यकारक मानले जाते. नात्यात प्रेम वाढवण्यासाठी आई मुलीतील स्नेह अधिक दृढ व्हावा आणि कुटुंबातील जिव्हाळा टिकून राहावा अशी ही श्रद्धा आहे. ओटीत काय भरतात? सामान्यतः खालील वस्तू दिल्या जातात: हळद, कुंकू, नारळ, फले, साडी किंवा वस्त्र, तांदूळ, धान्य, दक्षिणा, पैसे. धार्मिक श्रद्धा. ही प्रथा सर्वत्र सारखी नसते. महाराष्ट्रातील काही भागात विशेषतः अधिक मासात ही परंपरा पाळली जाते. ही मुख्यतः श्रद्धा आणि कौटुंबिक संस्काराशी संबंधित प्रथा आहे. धर्मग्रंथात सर्वांसाठी बंधनकारक नियम म्हणून नमूद नाही, पण अनेक कुटुंबात ती भक्तिभावाने केली जाते. अधिक मास म्हणजे काय आता आपण पाहूया. हा मास फक्त शांतीचा महिना आहे. हा मास साधारणपणे 3 वर्षांनी एकदा येतो. हा मास दरवर्षी येतो. हा मास फक्त 1 महिन्याचा असतो. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच की अधिक मासात 33 दिवे लावण्यामागील रहस्य काय, 33 कोटी देवतांचा आशीर्वाद कसा प्राप्त होतो, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.